नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक A.N. डिंबर, इतिहास विभाग, सिन्नर महाविद्यालय, इतिहास विभागाच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये त्या काळातली जी काही परिस्थिती होती, सुरुवातीची प्रारंभिक भारत, ज्याला आपण प्रागैतिहासिक काळ म्हणतो. आपण त्या ठिकाणी प्रागैतिहासिक काळाचा पण आढावा घेतला. आता आपलं जे दुसरं प्रकरण आहे, तर त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला हडप्पा संस्कृतीचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि ह्या हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करीत असताना आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या कुठल्या मुद्द्यांचा आढावा घ्यायचा आहे, त्याचं स्पष्ट मुद्देसूद चित्र सिलेबसमध्ये त्या ठिकाणी मांडलेले आहे. आपल्याला जो हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, स्क्रीनवर तुम्हाला 2 मुद्दे दिसत असेल. 2 भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांचा त्या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. आणि हडप्पा संस्कृतीची जी काही वेगवेगळ्या मुद्द्यांची माहिती, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 भाग आहे. पैकी जो भाग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हडप्पा संस्कृतीचा विस्तार याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे हडप्पा संस्कृती किती मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेली होती. तर हा जो भौगोलिक विस्तार आहे, तो कोणकोणत्या भागामध्ये किंवा कोणकोणत्या प्रदेशामध्ये होता, ते आपल्याला ह्या मुद्द्यामध्ये सविस्तरपणे बघायचं आहे. त्यानंतर त्याच्यातच दुसरा मुद्दा जो आहे, नगर रचना. सिंधू संस्कृतीचं नगर रचना हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आपल्याला त्या नगर रचनेची सुद्धा चर्चा ह्या प्रकरणामध्ये करायची आहे. त्याच भागामध्ये हडप्पाकालीन व्यापार, ह्या व्यापाराचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी संदर्भ घ्यायचा आहे, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. सिंधू संस्कृतीचा किंवा आपण हडप्पा संस्कृती म्हणतो, हडप्पा संस्कृतीचा व्यापार हा अंतर्गत किंवा देशविदेशांमध्ये कसा होत असायचा, त्याचा एक धावता आढावा पण आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला धार्मिक रीतिरिवाज, हडप्पा संस्कृतीतील लोकांचे जे काही धार्मिक रीतिरिवाज आहे, त्याच्यावर पण आपल्याला ह्या भागामध्ये चर्चा करायची आहे. आणि दुसरा जो भाग आहे, तो आपल्याला याच्यानंतरचा पुढचा जो स्वतंत्र एक भाग असेल, त्याच्यामध्ये आपण त्याची चर्चा करू. पण थोडीशी कल्पना फक्त मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. भागामध्ये आपल्याला हडप्पाकालीन जी काही कला असेल, हस्तकला आणि तांत्रिक ज्ञान, असा एक मुद्दा दिलेला आहे. आणि त्या मुद्द्यामध्ये किंवा त्या टॉपिकमध्ये आपल्याला काही सब टॉपिक दिलेले, त्याच्या आधारावर आपल्याला त्या मुद्द्याची चर्चा करायची आहे. त्याच्यामध्ये मृद भांडी आहे, म्हणजे मातीची भांडी, मुद्रा, मणी, प्रतिमा, मातीच्या शोभेच्या वस्तू, त्या ठिकाणी असलेले धातुकाम, त्या ठिकाणी आढळलेली लिपी, आणि मग ह्या संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला. तर अशा मुद्द्यांचा आढावा आपल्याला भागामध्ये करायचा आहे. पण तूर्त आपल्याला सुरुवात जी करायची ती आपल्याला पहिल्या भागापासून करायची आहे. म्हणजे आपल्याला पहिले हडप्पा संस्कृतीचा विस्तार कसा होता तो बघायचा आहे, नगररचनेचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, आणि त्या ठिकाणी जे काही व्यापार उद्योगधंदे होते त्याच्यावर चर्चा करून आपल्याला पुढे धार्मिक रीतिरिवाजावर पण आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर बघा, आपल्यासमोर एक मॅप आहे, नकाशा आहे. हा हडप्पा सिव्हिलायझेशनचा आहे. याच्यामध्ये
जो जांभळ्या रंगाचा जो भाग दिसतोय, तर हा भाग आपल्याला हरप्पा संस्कृतीचा विस्तार दर्शवतो. तर पुढे आपल्याला त्याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा करायचीच आहे. पण आपल्याला सुरुवातीला हरप्पा संस्कृतीच्या शोधापासून त्याची चर्चा करावी लागेल. सूर्याची उत्पत्ती, पृथ्वीची उत्पत्ती आणि याच क्रमाने जीवाची उत्पत्ती आणि मानवी जीवाची उत्पत्ती झाली. म्हणजेच काय झालं? आदिमानवाची निर्मिती झाली. आता डार्विनचा जो काही उत्क्रांतीवाद आहे, डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार सगळ्यात पहिले जीवाची उत्पत्ती झाली. म्हणजे स्पंज सारख्या सजीवामध्ये पहिले जीवाची उत्पत्ती झाली आणि आधुनिक मानवाचा उदय अंदाजे जे सांगितलं जातं सुमारे 30,000 वर्षापूर्वी झाला असावा असं म्हटलं जातं. आणि आपण जर आपल्या भारतीय संस्कृतीची जर दशावतार संकल्पना जर बघितली, तर भारतीय दशावतार कल्पनेमध्ये सुद्धा मानवी संस्कृतीच्या विकासाच्या खाणाखुणा आपल्याला दिसून येतात. तर आपल्याला सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला किंवा त्या शोधाची पार्श्वभूमी या ठिकाणी आपल्याला त्याची चर्चा करायची. तर प्राचीन भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड म्हणून हडप्पा संस्कृतीचा कालखंड ओळखला जातो. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे प्राचीन भारत व प्रगत संस्कृती लाभलेल्या मोजक्याच देशाच्या पंक्तीत बसण्याचा मान भारताला मिळालेला आहे. साधारणपणे 10,000 वर्षापूर्वी मानवाला शेतीचा शोध लागला. तोपर्यंत माणूस भटकं जीवन जगत होता आणि मग शेतीचा शोध लागल्यामुळे माणसाचं जे काही भटकं जीवन होतं ते त्या ठिकाणी संपलेलं होतं आणि त्याच्या स्थिर जीवनाला आता प्रारंभ झालेला होता. जागोजागी अन्नाच्या शोधात भटकणारा माणूस आता एका ठिकाणी राहायला लागला आणि एका ठिकाणी राहून तो स्थिर जीवन जगायला लागला. माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि म्हणून हळूहळू अनेक कुटुंब एकत्र आली. अनेक कुटुंब एकत्र आल्यानंतर एका ठिकाणी ते वस्ती करून राहायला लागले आणि मग अनेक कुटुंब एकत्र राहायला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये सामाजिक संबंध सुद्धा निर्माण व्हायला लागले. तर अशा प्रकारे आद्य संस्कृतीची बीज या ठिकाणी रुजायला लागली. आता मानवाला आपलं भौतिक जीवन कसं अधिकाधिक सुखावह करता येईल याकडे तो जास्तीत जास्त लक्ष द्यायला लागला. त्यामुळे मग त्याने आपल्या सोयीसाठी आपल्या बुद्धी आणि कल्पकतेच्या जोरावर नवीन नवीन शोध लावायला सुरुवात केली आणि यातूनच हळूहळू संस्कृतीला आकार यायला लागला. ही जी प्राचीन संस्कृती आहे, तर ह्या प्राचीन आद्य संस्कृतीचे अवशेष आपल्याला मेसोपोटेमियातील बॉबिलोन संस्कृती, इजिप्तमधील मिस्र संस्कृती, चीनमधील हुआंग संस्कृती, त्याचबरोबर भारतातील हडप्पा संस्कृतीमध्ये सापडतात. ह्या सर्व ज्या संस्कृती आहेत प्रामुख्याने ताम्रपाषाणयुगीन आणि कांस्ययुगीन संस्कृती आहेत. म्हणजेच या कालखंडामध्ये दगड आणि तांब्यापासून बनवलेल्या वस्तू ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात.
या कालखंडातील हडप्पा संस्कृतीमध्ये आपण जर पाहिलं, माणसाला शेती आणि पशुपालन या प्रारंभिक व्यवसायाबरोबरच शिवणकाम, विणकाम आणि निरनिराळ्या हस्तउद्योगाबद्दल माहिती होती असं आपण म्हणू शकतो. पुढे चाकाचा शोध लागला आणि चाकाचा शोध लागल्यामुळे साहजिकच दळणवळण वाढलं. त्यामुळे व्यापाराला चालना मिळालेली होती. त्याचबरोबर मातीची भांडी आता गोल चक्राकार चाकावर तयार व्हायला लागली. साहजिकच आहे की ही चाकाची कला माहीत झाल्यानंतर मातीच्या सुबक भांड्यांचा वापर हा दैनंदिन जीवनामध्ये वाढायला लागलेला होता. व्यापार वाढल्यामुळे हिशोबासाठी तसेच संदेश दूर अंतरावर नेण्यासाठी लिपीची गरज निर्माण झाली आणि ती गरज सुद्धा याच काळामध्ये पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते. जगातील आद्य आणि प्राचीन लिपींचा उदय सुद्धा याच काळात झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. असे अनेक क्रांतिकारक शोध ज्या काळामध्ये लागले, त्याच काळातील हडप्पा संस्कृती आणि ह्या हडप्पा संस्कृतीविषयी आपण या ठिकाणी जाणून घेणं, त्याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. आता ह्या संस्कृतीचा जो शोध लागला, या शोधाच्या संदर्भामध्ये एक थोडक्यात आपण चर्चा करायला काही हरकत नाही. भारतात एक अतिप्राचीन संस्कृती आहे असं पहिल्यापासून म्हटलं जायचं, परंतु पुराव्याअभावी पाश्चात्य विद्वान किंवा पाश्चात्य जे काही विचारवंत इतिहासकार होते ते ह्या गोष्टीला मान्यता द्यायला तयार नव्हते. तत्कालीन भारतीय संस्कृती ही आर्यांपासून म्हणजेच इसवी सन पूर्व 1500च्या नंतर सुरू झाली असं समजलं जायचं. इसवी सन 1921 मध्ये रायबहादूर दयाराम साहनी यांना हडप्पा आणि इसवी सन 1922 मध्ये लाला राखालदास बॅनर्जी यांना मोहनजोदडो येथे तत्कालीन पुरातत्व खात्याचे प्रमुख सर जॉन मार्शल हे जे पुरातत्व खात्याचे प्रमुख होते, यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन करण्यात आलेलं होतं आणि ह्या उत्खननामध्ये एका अतिप्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले आणि भारतातले सुद्धा एक अतिप्राचीन आणि तितकीच प्रगत अशी संस्कृती ही हडप्पा संस्कृती होती, हे या निमित्ताने जगासमोर आलं. खरं म्हणजे ह्या संस्कृतीचा शोध तसा अचानक लागलेला होता. इसवी सन 1856 साली लाहोर ते मुलतान या दरम्यानचा लोहमार्ग तयार करण्यासाठी त्यावेळच्या कंत्राटदाराने त्या भागामध्ये आयत्याच उपलब्ध झालेल्या विटा वापरल्या आणि या विटा त्यांनी हडप्पामध्ये सापडलेल्या त्या विटा होत्या आणि या हडप्पामधून ह्या विटा त्याने त्या कंत्राटदाराने आणलेल्या होत्या. त्यावेळेस अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे जे पुरातत्व खात्याचे प्रमुख होते, त्यांनी ह्या विटा पाहिल्या आणि
पुरातत्व खात्याचे ते अभ्यासक असल्यामुळे साहजिकच त्या विटांकडे त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी त्या विटांचं निरीक्षण केलं आणि मग निरीक्षणानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की ह्या विटा अतिशय प्राचीन आहे असं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर जिथे विटा सापडल्या त्या ठिकाणी काही मुद्रा सुद्धा सापडल्या. परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जमिनीखाली काही नाणी किंवा काही वस्तू सापडल्या तर खरं म्हणजे त्या आपण सरकारकडे जमा करायला पाहिजे, परंतु असं आपल्याला होताना दिसत नाही. इथं सुद्धा बऱ्याचशा ज्या काही मुद्रा सापडल्या, परंतु जे काही पुरावशेष होते त्या मुद्रांकडे त्या मुद्रा सरकारकडे कोणी जमा केल्या नाही किंवा त्याच्याकडे पाहिजे तेवढं लक्ष, म्हणजे गांभीर्याने जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं त्या ठिकाणी दिलं गेलं नाही. सर्वप्रथम मोहनजोदडोला इसवी सन 1920 साली त्यावेळचे पुरातत्व खात्याचे पश्चिम विभागाचे प्रमुख डॉक्टर देवदत्त भांडारकर यांनी उत्खनन केलं. त्यांनी सर्वप्रथम मोहनजोदडो येथे 2000 वर्षापूर्वीचा बौद्ध स्तूप आणि विहार शोधून काढले. परंतु या स्तूपाखाली एक अतिप्राचीन व समृद्ध संस्कृतीचे अवशेष दडले आहेत असं त्यांना त्यावेळेला माहिती सुद्धा नव्हतं किंवा त्याची कल्पना सुद्धा त्यांना नव्हती. आणि नंतर याच ठिकाणी म्हणजे इसवी सन 1922 मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी तत्कालीन पुरातत्व खात्याचे प्रमुख सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन केलं. या ठिकाणी त्यांना प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडायला सुरुवात झाली. हे अवशेष हडप्पा येथे सापडलेल्या अवशेषांसारखेच होते, त्यामुळे हे एकाच संस्कृतीचे असल्याचं सुद्धा स्पष्ट झालं आणि अशा प्रकारे प्राचीन मोहनजोदडो शहराचा शोध लागला. मोहनजोदडो या ठिकाणी उत्खनन करत असताना नानी गोपाळ मुजुमदार यांना त्या ठिकाणी एक धारदार दगडी पाते असलेली गोष्ट दिसली आणि त्या दगडी पात्यांवरून हडप्पा संस्कृती ही प्रागैतिहासिक संस्कृती असल्याचं सुद्धा सिद्ध झालं. या अतिप्राचीन कांस्ययुगीन संस्कृतीचा अशा रीतीने शोध लागला. या संस्कृतीचे सगळ्यात पहिले उत्खनन हडप्पा येथे झाल्यामुळे त्याला हडप्पा संस्कृती असं नाव पडलं. त्याचबरोबर या संस्कृतीशी संबंधित जी काही अनेक स्थळं शोधली गेली ती सगळी सिंधू नदीच्या खोऱ्यात होती किंवा ती सगळी स्थळं सिंधू खोऱ्यात सापडली आणि म्हणून या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जाऊ लागलं. तर ह्या हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा त्या ठिकाणी आढावा आपण घेतला. आता हा आढावा घेतल्यानंतर आपल्याला एक त्याच्या उत्खननाच्या संदर्भामधल्या घडामोडींचा त्या ठिकाणी एक अंदाज आपल्याला आला. आता आपण ज्या हडप्पा किंवा मोहनजोदडो परिसराचा शोधाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण आढावा घेतला. आता आपल्याला या ठिकाणी ही जी हडप्पा संस्कृती आहे हिचा विस्तार किती मोठ्या भागामध्ये होता किंवा कोणकोणता भाग याच्यामध्ये या ठिकाणी येतो याचा आपल्याला या ठिकाणी आढावा आहे. आपल्याला हा जो समोर जो नकाशा दिसतोय, मॅप दिसतोय, हा हडप्पा सिव्हिलायझेशनचा आहे. म्हणजे याच्यामधून आपल्याला एक लक्षात येईल की ही सगळी जी त्या ठिकाणी नकाशामध्ये आपल्याला जी ठिकाणे दिसतात फोटोच्या स्वरूपामध्ये ही निरनिराळी ठिकाणी उत्खनन झालेली जी ठिकाणे या ठिकाणी हडप्पा किंवा मोहनजोदडोचे अवशेष मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेले त्याचा एक भौगोलिक
दृष्टिकोनातून हा नकाशा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल आणि त्याच्यावरून आपल्याला त्या संस्कृतीचा विस्तार हा किती मोठा होता ते पण या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. तर हरप्पा संस्कृतीचा विस्तार जर आपण पाहिला तर हरप्पा संस्कृती अत्यंत विशाल भागावर पसरलेली आपल्याला दिसून येते. बॅबिलोन आणि इजिप्त या समकालीन संस्कृतींपेक्षा हडप्पा संस्कृतीचा विस्तार हा अधिक होता. या संस्कृतीची व्याप्ती जर आपण पाहिली, पंजाब, सिंध सिंध जे आता आहे ते पाकिस्तानमध्ये, त्यानंतर बलुचिस्तान, हे बलुचिस्तान सुद्धा सध्या पाकिस्तानमध्ये, त्यानंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेश इतक्या विशाल क्षेत्रफळावर या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचा विस्तार आपल्याला दिसून येतो. या संस्कृतीची जी स्थळे ती प्रामुख्याने सिंधू आणि सरस्वती या दोन नद्यांच्या मध्ये सापडतात. त्याचबरोबर आपल्याला आणखी काही स्थळं जी सापडलेली ती सिंधू नदीच्या ज्या काही उपनद्या होत्या या उपनद्यांच्या खोऱ्यांमध्ये मिळालेली आहेत. याशिवाय अफगाणिस्तानातील अमुदर्या नदीच्या खोऱ्यातील बदगशान टेकड्यांमध्ये हडप्पा संस्कृतीच्या काही वसाहती सुद्धा सापडलेल्या आहेत. या संस्कृतीच्या व्याप्त प्रदेशांमध्ये प्रामुख्याने उत्तरेला जम्मूतील मांडापासून दक्षिणेला महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद, तर पूर्वेला उत्तर प्रदेशातील मेरठमधील आलमगीरपासून पश्चिमेला पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील सुतकाजन दोरपर्यंतचा भाग येतो. या संस्कृतीची उत्तर दक्षिण व्याप्ती साधारणपणे 1400 किलोमीटर, तर पूर्व पश्चिम व्याप्ती ही 1600 किलोमीटर अशी सांगितली जाते. या संस्कृतीमध्ये आपल्याला लहानात लहान खेड्यापासून तर भरभराटीला आलेली महानगरे सुद्धा पाहायला मिळतात. या ठिकाणी उत्खनामध्ये जी खेडी सापडली, आपण त्या खेड्यांचा विस्तार जर बारकाईने बघितला तर ह्या खेड्यांचे किंवा खेडेगावांचे क्षेत्रफळ हे प्रामुख्याने 1 ते 2 हेक्टरपर्यंत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर जी काही मोठी महानगरं सापडली, ह्या मोठ्या महानगरांची जर आपण क्षेत्रफळ जर बघितली तर साधारणपणे 150 ते 200 हेक्टरपर्यंत आपल्याला बघायला मिळतात. यातील काही जी प्रमुख स्थळे, या काही प्रमुख स्थळांमध्ये विशेषतः त्याचा उल्लेख आपला राजस्थानच्या संदर्भामध्ये करता येईल. राजस्थानामध्ये अशी स्थळं सापडलेली आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे त्यावेळचं वातावरण. त्या कालखंडामध्ये राजस्थानमध्ये साधारणपणे 24 इंचापर्यंत त्या ठिकाणी पाऊस पडत असायचा आणि त्यामुळे या कालखंडामध्ये तेथे वाळवंट नव्हते, तर येथील वातावरण हे अनुकूल, तसेच जिला घागर या नावाने ओळखले जाते ती सरस्वती नदी या कालखंडामध्ये दुथडी भरून वाहत होती असं आपल्याला पाहायला मिळतं. ती त्या काळातील सर्वात प्रमुख नदी होती आणि म्हणून तिच्याबद्दल वेदांमध्ये नदीतमा, देवीतमा अशा प्रकारची वर्णन आलेली दिसून येतात. म्हणजे आजपासून 5000 वर्षापूर्वी हा परिसर अतिशय सुपीक व राहण्यासाठी अतिशय अनुकूल प्रकारचा होता असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं.
त्यामुळे हडप्पा संस्कृतीचा विस्तार या विशाल परिसरामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर ती तत्कालीन अतिशय समृद्ध अशा संस्कृतीपैकी एक संस्कृती बनलेली आपल्याला दिसून येते. आता ह्या विस्तारामध्ये आपल्याला जी काही उत्खननामध्ये नगरं सापडली, त्या प्रमुख नगरांचा थोडक्यात मी या ठिकाणी आढावा घेतो. म्हणजे आपल्या लक्षात येईल, आपण फक्त खेडेगावांचा उल्लेख केला, पण याच्यामध्ये जी काही आपल्याला उत्खननामध्ये जी काही महानगरं सापडली, त्या महानगरांचा मी या ठिकाणी विस्तृतच्या भौगोलिक विस्ताराच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विचार करतो. तर सगळ्यात पहिले हडप्पा, ह्या हडप्पा नगराचा या ठिकाणी मी सगळ्यात पहिले विचार करतो.